जोशी गल्ली रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरबदे याची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी माजी नगरसेविका आणि भाजपाचे विद्यमान उमेदवार शालन शिंदे हिने घटनेवेळी वापरलेल्या चटणीचा तपास करण्यासाठी 2 दिवस पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची पोलिसांची मागणी केलेली होती। परंतु शालन शिंदेतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी घटनेनंतर ताबडतोब आलेल्या रासायनिक पृथक्करण पथकाने फॉरेन्सिक करताना घटनास्थळावरून जप्त केलेल्या पुराव्यामध्ये कोठेही चटणी जप्त झाल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे शालन शिंदे यांनी चटणी फेकल्याचा फिर्यादीचा आरोपच खोटा असल्याचे दिसून येते। त्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी देण्याची मागणी मान्य करता येणार नाही असा युक्तिवाद केला। तो मान्य करून न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून शालन शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। याबाबत हकीकत अशी की मैताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरबदे वय 25 राहणार जोशी गल्ली रविवार पेठ सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती। अपक्ष अर्ज मागे घ्या नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे। दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 4:45 दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरबदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली। त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले तर काही आरोपींनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी झेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेप्रकरणी दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी अमर शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, आतिश शंकर शिंदे, तानाजी बापू शिंदे या 4 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले होते। त्यावेळी शालन शिंदे यांना 2 दिवसाची तर इतर 3 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। शालन शंकर शिंदे हिची पोलीस कोठडी आज संपणार असल्याने पोलिसांनी आज पुन्हा न्यायालयात हजर करून 2 दिवस वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती। परंतु प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मर्डेकर यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट मेरा पाटील, ॲडव्होकेट सोहेल शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट तुषार लिमण यांनी काम पाहिले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरबदे यांच्या खून प्रकरणातील आरोपी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उमेदवार शालन शिंदे यांची पोलीस कस्टडी आज संपत असल्याने त्यांना परत 2 दिवसांची वाढीव पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी करणारा रिमांड पोलिसांकडून आज न्यायालयासमोर आलेला होता। वाढीव पोलीस कस्टडीची मागणी करताना त्यांनी यापूर्वी केलेला तपास आणि घटनेच्या वेळी शालन शिंदे यांनी चटणीचा वापर केलेला असल्यामुळे त्याबाबत तपास करणे आहे असं पोलीस कस्टडीचं कारण देण्यात आलेलं होतं। परंतु आम्ही न्यायालयाच्या असं निदर्शनास आणून दिलं, रिमांड यादीमध्ये फॉरेन्सिक वाल्यांनी घटनास्थळावर ताबडतोब जे काही नमुने गोळा केलेत त्या नमुन्यांमध्ये चटणीचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही। जप्त केलेल्या यादीमध्ये चटणीचा समावेश नाही। त्यामुळे शालन शिंदे यांनी घटनेच्या वेळी चटणीचा वापर केला असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळे त्या चटणीच्या तपासासाठी पोलीस कस्टडी मागता येणार नाही असा आमचा युक्तिवाद होता। तो ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिसांची 2 दिवस पोलीस कस्टडी वाढवून मिळण्याची जी काही मागणी होती ती फेटाळली व शालन शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे।